प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप छान दाखवला आहे. सुरुवातीला अमृताने किती मोठी माती खाल्ली, म्हणूनच माधवीचा तिच्यावरती संताप होतो. पण ऐनवेळी अमृताला चक्कर का येते आणि माधवीच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजतं. नवीन तुळशीचं रोप लावून कावेरी नव्याने माचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करते. पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या मा पुन्हा पुन्हा हात जोडून कावेरीची माफी मागतात. त्यानंतर धर्माधिकारी कुटुंबात त्यांचा गेलेला आनंद, त्यांच्या कुटुंबाची एकी परत आलेली असते. कारण अमृताने गायब केलेला जो टेम्पो होता त्यामध्ये विद्याने डिझाईन केलेल्या सगळ्या साड्या खराब झालेल्या असतात आणि इव्हेंट 15 तासांवरती आलेला असतो. त्यातच होतं असं की जर इव्हेंटमध्ये भाग नाही घेतला तर त्यासाठी 5 लाखाचं नुकसान होणार असतं. म्हणूनच अख्खं धर्माधिकारी कुटुंब विद्याच्या मदतीसाठी एकत्रित येतं. आणि त्यात दुसरी घटना अशी घडते की अमृता ऐनवेळी प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन येते. पण कोणाचाही तिच्यावरती विश्वासच नसतो. आता पूर्णपणे निर्णय हा उदयवरती अवलंबून आहे. बघूयात मग की कुटुंबाच्या एकीने विद्या इतका मोठा इव्हेंट जिंकते तरी कशी, आणि उदयचा अमृताला घरात ठेवण्याबाबतचा निर्णय काय असेल. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. अमृता माधवीकडे येते आणि घडला सगळा प्रकार तिच्या कानावर घालते. आई अगं, माझा प्लॅन फसलाय. माझ्या प्लॅनमधून कावेरी आणि चिकू दोघेही वाचलेत. माधवीला धक्काच बसतो. अमृता पुढे सांगते की मी ना व्यवस्थित प्लॅन केला होता. त्या कावेरीच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर तिथून उठूच शकलं नसतं. पण मला कळतच नाही आहे की माझ्या प्लॅनमधून ती वाचली तरी कशी. माधवीचा तिच्यावर संताप होतो. अमृता, हे सगळं सांगताना तुला जराही लाज वाटत नाही आहे? माझीच मुलगी आहेस ना तू, पण इतकी बावळट कशी? अमृता माधवीवरतीच खेकसते की आई, अगं ताईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलं ना मी, तरीसुद्धा. त्यावर माधवी तिला चांगलंच झापते की अमृता, हेच तर तुझं चुकतंय. म्हणजे तुला ना सुळाच्या पुढे काही दिसतच नाही आहे. तू तिथेच गोल गोल फिरतेस. अमृता पुन्हा खेकसते की आई अगं, माझ्यावरती काय ओरडतेस? त्यावर माधवीचा पुन्हा संताप होतो. अमृता, अगं तू त्या सुलक्षणाची प्रॉपर्टी जरी बळकावली असतीस ना तरीसुद्धा तिने तुला माफ केलं असतं. पण तू तर मूर्खपणाच केलास. तू तर तिच्या वंशाचा दिवा विजवायला निघाली होतीस. आता ती तुला माफ करणं तर सोडच, साधं तुला घरात सुद्धा घुसू देणार नाही. तू ना जा इथून. मला ना थोडा विचार करायला वेळ दे. आता ठरवू देत पुढे काय ते. माधवी इतकी चिडलेली असते की अमृताचं काहीच म्हणणं तिला ऐकूनही घ्यायचं नसतं. रागाच्या भरात अमृता त्यातून जाणार असतेच, पण अचानकच तिला चक्कर येते आणि ती धडकन तिथेच त्या खुर्चीवरती आपटते. तेव्हा माधवीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती घाबरते. अमृताच्या तोंडावरती पाणी शिंपडते, पण तरीही अमृता शुद्धीत येतच नाही. त्यानंतर ती अमृताचे हात वगैरे चोळते आणि तेव्हाच ती पल्स चेक करते आणि मग माधवीला एक मोठी पण तिच्या फायद्याची बातमी कळते. अमृताच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती म्हणते की वा अमृता, तू तर कमालच केलीस. इकडे कावेरी रूममध्ये बेडवरती डोळे झाकून बसलेली असते आणि सतत तिच्या नजरेसमोर परत परत तेच दृश्य येत राहतं. ते म्हणजे माने अमृताला घराबाहेर काढलं होतं. इतक्यातच यश येतो. जेव्हा तो दरवाजावरती टकटक करतो तेव्हा कावेरी त्याच्याकडे पाहते. यश येतो, कावेरीजवळ बसतो. कावेरी विचारते की काय झालं यश, तुम्ही इथे हे सगळं? त्यावर यश म्हणतो, ॲक्च्युली कावेरी, मला ना झोपच येत नव्हती. परत परत विचार येत होते, म्हणून म्हटलं की इथे येऊन तुमच्यासोबत बसावं. म्हटलं बघावं तरी कावेरी काय करतायत. जाऊ द्या, सोडा ना. त्यावर कावेरी हसत म्हणते की यश, तुम्हाला खोटं बोलता येत नाही. कावेरी यशला म्हणते की तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणूनच आलात ना. तेव्हा यशला हसू येतं आणि तो मान डोलावतो. यशला आता कावेरीला कोणताही त्रास द्यायचा नसतो किंवा जे घडलं त्याबद्दल सतत विचारही तिला करायला भाग पाडायचंच नसतं. त्यामुळे यश तिला सांगतो की कावेरी, तुम्ही झोपा. तुम्हाला झोप लागेपर्यंत मी इथेच थांबतो. अहो बघताय काय, झोपा झोपा. यश कावेरीला झोपायला सांगतो. तिच्या अंगावरती पांघरूणही घालतो.
आणि तो तिच्या जवळच बसतो. अचानकच यशचं लक्ष जातं आणि त्याला दिसते रडतानाची कावेरी. तेव्हा यश तिला विचारतो की काय झालं. कावेरी काही नाही, फक्त मान डोलावून सांगते. पण यशला तिच्या मनात जी काही खळबळ माजली आहे ती सगळी कळते, जाणवते. यश तिचे अश्रू पुसतो आणि तिचा हात हातात घेत समजावतो की कावेरी, जो स्ट्रॉंग असतो देव त्याचीच परीक्षा जास्त घेतो आणि अमृतामुळे तुम्हाला खूप काही भोगावं लागलंय. फायनली आपण अमृताला एक्सपोज केलं आहे. आता ती तर घराबाहेर सुद्धा गेली. माझ्यासमोर तिचा खरा चेहरा आलाय आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलंय कावेरी. यश या सगळ्याचं क्रेडिट तिलाच देतो. पण कावेरीला मानची काळजी वाटते. ती कूस बदलते, यशला विचारते की पण मानचं काय? आपण अमृतावरती विश्वास टाकून खूप मोठी चूक केली आहे म्हणून मानना त्रास होत असेल. त्या स्वतःलाच दोष देत बसले असतील आणि कावेरीच्या बोलण्यातही तथ्य असतं. मा स्वतःला किती कोसतायत, त्यांना स्वतःचेच निर्णयाची इतकी लाज वाटते. त्या स्वतःला किती त्रास करून घेत आहेत हे यशने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कावेरीसुद्धा या सगळ्याचा अतिविचार करते. हे लक्षात घेऊनच यश तिची समजूत घालतो की कावेरी, तुम्ही शांतपणे झोपा आता आणि अमृताचा विचारही करू नका, कारण अमृताचे आपल्याशी या घराशी असलेले संबंध कायमचे संपले आहेत. आता तुमचा इव्हेंट 2 दिवसांवरती आला आहे. मग तुम्हाला आरामाची गरज आहे. उद्याची सकाळ ही आपल्यासाठी पूर्णपणे वेगळी असेल. यश असं म्हणतो आणि कावेरीला थोपटवून झोपवतो. पण खरंच या दोघांचा भ्रम खूप मोठा आहे आणि तो अमृताच दूर करणार आहे. ऐनवेळी प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन येत कावेरी झोपली असं समजून यशसुद्धा तिथेच आता डोळं झाकून बसतो. पण इतक्यातच कावेरी टचकते आणि घाबरतच उठते. तेव्हा यशही घाबरतो. कावेरीचा हात हातात घेत तो समजावतो की कावेरी, मी आहे इथे, घाबरू नका. अमृताने कावेरीसोबत जे काही केलं, जीवघेणा हल्ला केला, त्यातून कावेरी सावरलेलीच नसते. कावेरीच्या मनावरती इतका मोठा आघात झालेला असतो ना त्या गोष्टीचा, की ती सततच घाबरायला लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुळशी मातेला पाणी घालायला येतात तेव्हाच त्या हादरून जातात, कारण ते रोपटं पूर्णपणे सुकून कोमेजून गेलेलं दिसतं. तिथेच रडायला लागतात आणि हात जोडून माफी मागत म्हणतात की तुझ्या पूजेमध्ये माझ्याकडून काही कमी पडलं असेल तर माफ कर. इतक्यातच त्यांच्या लक्ष समोर जातं तर समोर अचानकच कावेरी येते. माना आता कावेरीची नजर मिळवायला सुद्धा लाज वाटत असते. त्या स्वतःची चूक कबूल करतात की तुळशीसारखं दिसणारं प्रत्येक रोपटं तुळस नसते, हे मला आज कळतंय. अमृतावरती आंधळा विश्वास टाकून चुकले मी. कोण माझ्या घराच्या वाईटावरती आहे आणि कोण माझ्या घराचा चांगला विचार करतोय हे मला कळलंच नाही. शक्य झालं तर मला माफ कर. कावेरीपासून नजर चोरतच म्हणतात. कावेरीच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू येतात. ती धावतच जवळ जाते आणि मानची समजूत घालते की प्लीज, तुम्हाला खरं काय ते कळलं, यातच सगळं आलं. आता तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. प्लीज, माफी मागून मला लाजवू नका. तुमचा हात आशीर्वादासाठी उठावा, माझी माफी मागण्यासाठी नाही. आता मानना कळून चुकतं की कावेरी किती मोठ्या मनाची आहे आणि तिला ओळखण्यात मानची किती गफलत झाली. तेव्हा म्हणतात की माफी मागण्यात सुद्धा मोठेपणा असतो कावेरी. मी खरंच तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. उगाचच तुझ्या बाबतीत मी मनात राग धरून ठेवला. मला माफ कर कावेरी. माना आता इतका पश्चाताप होत असतो. तेव्हा कावेरी समजूत घालते की जो माणूस मनापासून आपल्यावरती प्रेम करतो, आपल्याला जीव लावतो, त्यालाच अधिकार असतो आपल्यावरती रागवण्याचा, आपल्यावरती चिडण्याचा, कान पकडून चूक दाखवण्याचा. तेव्हा कावेरीचं कौतुक करतात की खरंच किती समजूतदार आणि मोठ्या मनाची आहेस तू. तुला मी याआधी का नाही ओळखू शकले? सतत उगाचच तुझ्यात दुश्वास करत राहिले. हे बघ, खरं तर होत असेल तर मला माफ कर कावेरी. आणि चक्क हात जोडतात तिच्या पुढे. तेव्हा कावेरीसुद्धा
खूपच व्याकुळ होते. ती तळमळीने सांगते की मा प्लीज नका ना माझी माफी मागू. कावेरी मांना नव्याने त्यांच्या मनाला उभारी देते की मा हे बघा, जे घडलं आपण त्या सगळ्यातून सावरू, आपण बाहेर पडू आणि आपण दोघे मिळून या घराला सावरू. या घराच्या आनंदासाठी मला जे जे काही करता येईल ते सगळं करेन मी. कावेरी मानकडून एकच गोष्ट मागते, ते म्हणजे तुमचा आशीर्वाद सदैव पाठीवरती असू देत माझ्या. आणि तेव्हाच ती झुकून मानचा आशीर्वादसुद्धा घेते. अखंड सौभाग्यवती भव मा आशीर्वाद देतात. दुसऱ्याच सेकंदाला कावेरी मानच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणते, कारण तिने स्वतः तुळशीचं छानसं रोपटं आणलेलं असतं. ते पाहून मानचा आनंद तर गगनालाच भिडतो. तेव्हा कावेरी मानना सांगते की चला आजपासून नव्याने सुरुवात करूयात. तेव्हा मानना कावेरीचं म्हणणं पटतं. मा म्हणतात की ठीक आहे, आपण दोघी मिळून हे रोपटं लावूयात. तेव्हा कावेरी तुळशीचं रोपटं लावत असताना मानचा हात पकडते आणि दोघीही एकत्र ते तुळशीचं रोपटं आनंदाने लावतात. धर्माधिकारी कुटुंबात आनंद परत आलेला असतो, पण त्यामध्ये मिठाचा खडा टाकायला अमृता हजर होणारच आहे. मानच्या चेहऱ्यावरती कोणत्या तरी कारणाने का असेना पण हसू आणू शकली, म्हणूनच कावेरी खूपच समाधानी असते. इतक्यातच यश येतो आणि चमत्कार पाहून त्यालाही खूप कुतूहल वाटतं, कारण मा आणि कावेरी एकत्र त्याला दिसतात, त्याही आनंदात एकमेकींसोबत आनंदाने तुळशीचं रोपटं लावत असताना. तेव्हाच यश म्हणतो की मा कावेरी इकडे बघा, आणि तो त्या दोघींचेही फोटोज काढतो. त्या दोघींजवळ जात तो सांगतो की या तुळशी मातेसारखंच तुमच्यातला विश्वास आणि प्रेम असंच बहरत राहो. आणि तो दोघींनाही घट्ट मिठी मारतो. कावेरी खरं तर त्या घरातला आनंद तिने परत आणला म्हणूनच खूप खुश असते आणि यश समाधानी असतो की फायनली कावेरीने पुन्हा एकदा मानचं मन जिंकलं. अचानकच म्हणतात की पण माझी एक इच्छा पूर्ण करायची राहिली, माझी एक अट आहे. तेव्हा मात्र यश कावेरी दोघेही घाबरून जातात. त्यांचा चेहरा फार कोरामोरा पडतो आणि तेव्हा मा मस्करी करत म्हणतात की मला आजी व्हायचं आहे. तरी ते दोघे तिच्याकडे पाहतच असतात. मा म्हणतात की काय, मला छोटा यश किंवा छोटी कावेरी हवे. तेव्हा मात्र कावेरी लाजते आणि तेथून तशीच पळ काढते. यशही डोक्याला हात लावत म्हणतो की मा काय हे. मा त्या दोघांवरती जोरजोराचे हसायला लागतात. थोड्या वेळाने जेव्हा कावेरी विद्याच्या रूममध्ये येते तर सगळीकडे साड्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. विद्या एकटीच रडत असते. यश भाऊजींनी टेम्पोतून साड्या आणल्या खऱ्या, पण एकही साडी धड राहिलेली नाही आहे. सगळी मेहनत वाया गेली म्हणून ती स्वतःलाच कोसत असते. इतक्यातच कावेरी येते. कावेरी साड्या चेक करते आणि विचारते की विद्याताई, या तर आपण बनवलेल्या साड्या आहेत ना, पण या तर खराब झाल्या आहेत. तेव्हा विद्यासुद्धा हिसक्याने साड्या फेकून देत म्हणते की काय आहे, सगळी मेहनत आपली वाया गेली. ती इतकी रडकुंडीला आलेली असते, कारण त्यांनी खूप सारे पैसे त्यामध्ये गुंतवलेले असतात. विद्याला टेन्शन आलेलं असतं की उद्याच्या दिवशीच इव्हेंट आहे खूप मोठा, आणि त्यात एका दिवसात इतक्या साड्या डिझाईन करणं सोपं काम नाही आहे. तिला तर काही मार्ग सुचेनासाच होतो. तर बाहेर मा, उदय, यश दोघांनाही नाश्त्यासाठी हाका मारतात. दोघेही जेव्हा येतात तेव्हा दोघेही खूपच खुश असतात. काकू त्यांना आवडते तसे पोहे त्यांच्या समोर आणून टेकते. मा सांगतात की हे बघा, तुम्हा दोघांना आवडतात अगदी तसे दाणे घातलेले पोहे आहेत. त्यावर उदय म्हणतो की अरे वा, मग तर हे सगळे मीच संपवणार, कारण मा तुला माहिती आहे ना की मला दाणे घातलेले पोहे किती आवडतात. त्यावर यश म्हणतो की दादा, मग मलाही खायचे आहेत. दोघेही इतकं लहान मुलांसारखं भांडत असतात, मांना तर हसूच अनावर होतं. उदय म्हणतो की मला खायचे आहेत. यश म्हणतो की मलाही हवेत. आणि जेव्हा उदय थोडेसे पोहे त्याच्या प्लेटमध्ये काढून घेतो, यश लगेच त्याची प्लेट ढापतो. त्यावर मा हसत म्हणतात की पौर्णिमा, बघतेस ना, लहान मुलांना सुद्धा लाजवतील असे भांडतायत दोघेही. तेव्हा काकूही म्हणते की हो ना वहिनी, आपल्या घरातली प्रसन्न सकाळ कितीतरी दिवसांनी झाले आहे ना. हे बघा, आपण जे झालं ते सगळं आता विसरून जाऊयात आणि नव्याने सुरुवात करूयात.
त्यावर यमुना म्हणते की काकूंचं म्हणणं मला सुद्धा पटतंय, जे झालं ते आपण विसरून जाऊयात. पण इतक्यातच उदयचा चेहराच कोमेजतो. तेव्हा मा सुद्धा समजावतात की उदय, झालं गेलं ते सगळं विसरून जा. उदय हसऱ्या चेहऱ्याने सांगतो की हो मा, मी नक्की प्रयत्न करेन. त्यावर आता मा मुद्दामच यशला चिडवतात की यश, आज मी पुन्हा एकदा उदयला माझ्या हाताने भरवणार आहे. त्यावर उदय म्हणतो की दाणे घातलेले पोहे. त्यावर मा म्हणतात की अरे आहेत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा त्या उदयला पहिला घास भरवतात तेव्हा धर्माधिकारी कुटुंबामध्ये पुन्हा एकदा अमृता नावाचं वादळ हजरच होतं. आत्ता कुठे त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं, पण अमृता त्यात विरजण टाकायला हजर होतेच. अमृता येता क्षणी जेव्हा उदयला ठसका लागतो तेव्हाच त्याचं लक्ष समोर जातं, तर बाकीचे सगळेही पाहतात. अमृताला पाहता क्षणी सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अमृताला पाहता क्षणी घरातले सर्वच जण चवताळलेले असतात. सर्वच जण खाडकन उभे राहतात आणि तेव्हाच यश येऊन तिला खडसावतो की तुझी हिंमत कशी झाली या घरात यायची. तू आता कितीही विनवण्या केल्यास तरीही तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. चल निघ, निघ इथून. तेव्हा अमृता कागद पुढे करत म्हणते उदयला की हे वाच. तेव्हा उदय तिच्या हातून कागद घेतो आणि ज्या क्षणी तो रिपोर्ट वाचतो त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तो मूग गिळून गप्प उभा असतो. मा त्याला विचारतात की उदय कसला कागद आहे तो, तरीही त्याच्या तोंडून काही शब्दच फुटत नाही. तेव्हा मा यशला सांगतात की यश, त्याच्या हातून तो कागद घे आणि बघ कसलाय. तेव्हा यश त्याच्या हातून कागद काढून घेतो आणि ज्या क्षणी यश रिपोर्ट चेक करतो त्याच्याही पायाखालची जमीन हादरते. मा विचारतात की यश काय झालंय, कसला कागद आहे तो. तेव्हा यश खुलासा करतो की अमृता प्रेग्नंट आहे. त्या क्षणी सर्वच जण हादरून जातात. सर्वच जण धक्क्याने अमृता आणि उदयकडे पाहत असतात. मग उदय मात्र शर्मेने मान खाली घालून उभा असतो. इकडे विद्याला इतकं टेन्शन आलेलं असतं. कावेरी सुद्धा विचार करते, या साड्या इतक्या मळल्या आहेत की आता त्या स्वच्छही करता येत नाही आहेत. आपल्याला आता एकच पर्याय आहे, आपण नव्याने साड्या बनवूयात. पण कावेरीचा सल्ला ऐकून विद्या तिला समजावते की शक्यच नाही आहे वहिनी. अहो उद्यावरती इव्हेंट आला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, या इव्हेंटच्या साड्या बनवायला आपल्याला किती दिवस लागलेत. त्यावर कावेरी म्हणते की आता फक्त आपल्याकडे एकच मार्ग आहे. तेव्हा विद्याला वाटतं, म्हणजे तिच्या मनात आशा निर्माण होते की काहीतरी सल्ला हा असेलच. आपल्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. कावेरीचा सल्ला ऐकूनच विद्याचं अवसान पार कळून पडतं. कावेरी रडतच सांगते आपल्याकडे दुसरा कोणताही इलाज नाहीये. विद्या रडतच बेरवरती हात आपटते की माझ्या नशिबातच नाही आहेत चांगल्या गोष्टी. विद्या खूपच रडत असते. तिला कसं सावरावं कावेरीला काहीच सुचेना असं होतं. तरीही समजावते की विद्याताई प्लीज रडू नका ना, नवी संधी मिळेलच ना. तेव्हा विद्या म्हणते की राहू देत, आणि ती तडकाफडकी निर्णय घेते की जाऊ देत, आपण आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊयात आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. तेव्हा कावेरी समजावते की प्लीज विद्याताई तुम्ही शांत व्हा आणि सर्वांना सांगण्याआधी आपण यशशी बोलूयात ना. दोघेही बाहेर जायला निघतात. इकडे मांना तो धक्का सहनच होत नाही. त्यांना अचानकच चक्कर येते. काकू यमुना दोघेही त्यांना सावरतात. यमुना पटकन मांना थोडंसं पाणी पाजते. इतक्यातच तिथे विद्या कावेरी हजर होतात. तेव्हा यश अमृताला खडसावत असतो की ही सगळी ना तुझी नाटकं आहेत या घरात शिरण्यासाठीची, पण ती आता सफल पूर्ण होणार नाही आहेत अमृता. तू असते कितीही कागद आणून दाखवलेत ना तरी या घरात तुला जागा नाही. त्यावर विद्या म्हणते की भाऊजी खरंच ही ना फक्त नाटकं करते. ती अमृतावरती खेकसते की चल निघ इथनं लवकर. त्यावर कावेरी म्हणते की हिला असं नाही, हिला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. अमृता तुला निघ म्हणलेलं कळत नाही का. कावेरी तिच्यावरती सततची खेकसते. तर आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की कावेरी यशला सांगते की या सगळ्याच्या गडबडीमध्ये विद्याताईंनी बनवलेल्या सगळ्या साड्या खराब झाल्या आहेत आणि इव्हेंट आता 15 तासानंतर आहे आणि ऐनवेळी जर त्या इव्हेंटमधून माघार घेतली
तर 5 लाख रुपये दंड भरावा लागेल. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि अख्खं कुटुंब हे विद्या कावेरीच्या मदतीला येतं. यश विचारतो की 3-4 लोकांनी मिळून जर सगळं केलं तर नक्की होईल ना. सर्वजण रात्रीच्या अंधारातच कामं करत असतात. सर्वांना झोप लागलेली असते तरीही त्यांच्या बिझनेससाठी एकत्रित येऊन मदत करतात आणि धर्माधिकारी कुटुंबाची ती ताकद आहे. इतक्यातच विद्या म्हणते की भाऊजी, अहो लाल धागा तर संपला. अचानक इतक्या रात्री धागा कुठून आणायचा? पण इतक्यात अमृताच येते आणि अमृता म्हणते की आता या लाल धाग्यामुळे तुमच्या बिझनेसची कशी वाट लागते ना, ते बघाच तुम्ही. म्हणजे पुन्हा हिच्या मनात ना काळं कपटच आहे. काय त्या विद्याला दुर्बुद्धी सुचली आणि तिने अमृताची मदत घेतली.